जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानासंदर्भात अनुदान मंजूर करण्यात येण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या वतीनं घेण्यात आला आहे। नागपूर विभागातील 50,194 बाधित शेतकऱ्यांसाठी 34,91,63,60,000 रुपयांचा, अमरावती जिल्ह्यातील 54,729 शेतकऱ्यांना 66,19,11,000 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। राज्यात फेब्रुवारी ते मे 2025 दरम्यान विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 337,41,43,53,000 रुपयांचे अनुदान वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारने एकूण 34 जिल्ह्यातील 3,98,603 बाधित शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड, बीड, धाराशिव, जालना जिल्ह्यासह पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। नागपूर विभागातील 50,194 बाधित शेतकऱ्यांसाठी 34,91,00,000, पुणे विभागातील 1,07,463 बाधित शेतकऱ्यांना 81,27,00,000, कोकण विभागातील 13,608 शेतकऱ्यांना 9,38,00,000, नाशिक विभागातील 1,05,147 बाधित शेतकऱ्यांना 85,67,08,000 रुपयांच्या निधीला मान्यता मिळालेली आहे। दरम्यान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट लाभ हस्तांतरण अर्थात डीबीटीच्या माध्यमातून अनुदान वाटप करण्यात येणार आहे। अनुदानासाठी शेतकऱ्यांनी KYC करून घेणे आवश्यक आहे।